अरे तसं नाही रे बाबा. मग कसं राय बेटा? मी तुझा बेटा का? मी तुझा बाबा आहे का? अरे तसं नाही बाबा. मग कसं बेटा? म्हणजे मी तुला बाबा बोललो म्हणजे तुम्हाला बेटा बोलणार. मग तू तर म्हण राहिला तुला नाव चिराणी, मग गोटे काय म्हण राहिला तू? बरे तुझे नाव सुदाम नाही तर काय? म्हण नाव नार्या ना आप्पा. म्हणजे सुदाम नावाची बदली केली. हा नाव बदली करलं नारायण नार्या. अरे वा, देवाचा अवतार म्हणजे नारायण अवतार. मग अरे वा, पण मी तुला नारायण नाही म्हणणार. मग मी तुला माझ्यापेक्षा लहान आहे. मी तुला नार्या म्हणणार आहे. म्हणा म्हणा. ऐका नाही. मग अरे मित्रा नार्या. काय रे माझी मागली बायकोचा पोर या? तुझ्या बायकोचा पोर आहे का मी? नाही म्हण नाव का नारळ का आप्पा? आपलं नाव देणे ज्याप्रमाणे वाराचे बदल, महिन्याचे बदल, तारखेचे बदल, तसेच माझ्या नावाची बदल. म्हण नाव बदल आप्पा. माझी वर्ष बदल, हा. तारीख बदल, हा दिवस बदल, अशा तुझ्या नावाचे बदल. बदली काय? बरे काय तुझं नाव रे? साधं छोटस एकदम सोपं इल्लू. म्हणजे कुणाला अडथळा नाही किंवा काही नाही. हा एकदम साधं सरळ. इल्लू. अरे वा. अरे मित्रा इल्लू. काय रे मला भांडी कुत्रीने पिल्लू? आपलं सुद्धा मास बरं आहे भाऊ, सुद्धा मास बरं आहे भाऊ. चल लवकर. हा कुंजवनात जाणार. कुंजवनात हा कुंजवनात जाणार. अरे कवडीचा मार्ग हा प्रतिबंध करणार. बरोबर. चलतो कुंजवनात. चलो चल माझा माग माग. हे आलं कुंजवन. आगन खडी. हे आलं कुंजवन. बसन काही. हे आलं कुंजवन. खैवाडी. मायला तुझी. मला नाही माहिती ना. कुंजवन आहे कुंजवन. हा काय कुंजवनाची शोभा. काय कुंजवनाची शोभा. जस जस इंद्र भवनम. जस जस उंदरस ना भाऊ बन. इंद्र हा? इंद्र भवनम. नाही आपल्याने कर परीत ना. इंद्र भवनम. तेच मग जाऊ दे. तेच ना. बघ मी तुला म्हणतो. हा आता गौरणी येतील हा म्हणजे आपल्या गोकुळच्या मालमथुरीमध्ये जाता कामा नाही. नाही. कुंजवनात 2 कळंबाचे झाड आहे. हा त्या बाजूला एक कळंबाचे झाड आहे हा आणि या बाजूला एक कळंबाचे झाड आहे. बरोबर. आता गौरणीचा मार्ग प्रतिबंध करण्यासाठी तू त्या झाडावरती चढ हा आणि मी या झाडावरती चढतो. आप्पा आप्पा मी झाडवर चढू? मग चढता येत नाही ना भाऊ. हायला एवढा टेम्पा झाला. तुला झाडावर चढता येत नाही. नाही ना भाऊ. मला चढता येतो भो. तुला चढता येई भाऊ. याच कारण काय. तुम्ही माय बकऱ्या चाल्या भाऊ. बकऱ्या चढताना माझ्या याला कुठं पाहिलं तू. मी आता जे होती जंगल मा तुन माय बकऱ्या चार ती मन बा बोकड्या चार दोन मायला बकऱ्यात मन बापना बोकड्या खुशी गई तो कसा करे. जंगल मध्ये की होते ना. बरं असं कर. हा आता गौडणी येतीलच. धरली की धरली की दाबली मेली तर देवले पाहुणी आणि वाचली तर शेरा मी रिकामा कशाला. भाकऱ्या टाकीन खावाडी ना बिचारे का. आता गौडणी येतीलच. आपण या बाजूला लपून बसूया. हा का बरं आपू शकत का. हं? मग तुम्ही चांगलं फिरा आपू मरत माणसंच ना. मग मी तुला छक्का दिसलो का. नाही 6 नंबर आहेत ना. ए हा? बाजी लाव. हा? इकडे बाजी लाव. बापरे. तू काही पाहिलं का. तुम्ही काय सकाळ का माझ्या बोटावर लक्ष ठेव. तुमना बुटवर. अरे बोट नाही रे बाबा. मग बोटाकडे बोटाकडे. हा गौडन हा गवळण गवळण. काय तिचं सीट भारी आहे. हा काय तिला शीट आहे मायला. कोणतं सीट.
सीट म्हणजे कळलं का तुला? नाही ना शीट काय तुम्ही चावळी शीट चावळी राहणार बसायचं सीट नाही, मग उभं राहण्याची स्टाईल तिची. हा बाजूला सरक. ऐका, किसन नारायण पवार यांनी 101 रुपयाचं बक्षीस पाठवलं, आभारी आहोत. बघ रे, हाव. तिचा सुंदर चेहरा पाहून असं वाटतं काय वाटत तिचं किती वर्णन करावं, किती वर्णन करावं. हा तुम्ही त्याचं वरण करा आम्ही वरती बट्ट्या चुचूत आणि मग तुम्ही दार मारसूत मग कालामोडी उच्चार गोळ्या चाप नाही वा 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 वा. वा वा हिलाच म्हणतात काय 3 तालाच्या माळीवरती सुंदर एक दिसली. किसली ऐका नाही, बरोबर बरोबर 3 तालाच्या माळीवरती सुंदर एक दिसली. किसली इथे केस मोकळे आरसा धरुनी जीवा मारीत बसले जीवा मारीत बसते का? मग आरसा मग काय जीवा मारते का मला का आरसा धरुनी तिचे रूप न्याहालीत बसली. रोप नाही का मग का जीवा मारते बाग एची साडी अंजरी चोरी जंजरी दंडाईच्या कसली. कचडी कसोडी नाही रे, मग कचली. हा तेच कचोरी एची कचोरी मग सकाळी खात्यातला नाश्ता खायच्या. खायच्या लवकर येतो तू. का मारा बरं मग नागपूरला बरं साहेब आले तो गाभा जात ना असं आहे का? एची साडी अंजरी चोरी जंजरी दंडाईच्या कचली कचली असेच रंभा पुतळी माझ्या गोदडीत घुसली मन राहिलं आता कथा कोणती मला काय माहिती रमा अंतरात ठसली. अंतर कथा काय ते अंतर राय गे स्टॉप. खाऊन तिला सांग. साधू मला आमचे मालक आलेत. मालक हा जाऊन बोल तिला. हा मला बोलवत का नाही? आमचे मालक आलेले आहेत. मालक आले म्हणा होत बाजूला. हे राधा, ए राधा अगं बोल ना. अगं बोल ना कालच्या दिवशी कशी बोलत होती? कधी टापटूप घुसपास करायची पुण्याला म्हणतोय तू? बार तुमले मला शेपूटे शपोट त्या म्हणतात ना मागे शेपूट शपोट म्हणजे काय तुला कुत्रा लागतो का? काय कुत्रा आहे का मी? काय शेपूट कालच्या दिवशी कशी बोलत होती? काली कशी बोल राहती आज का बोलत नाही? कशी बोलत त्याचे मग चिप्पल राहिली बोल 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 बोल. बोल ना काली कशी मट्ट्या मग करायची वा मित्रा, याला म्हणतात साथ देणे. है ना बर तुम्ही तुम्हाला मागे हिंमत देतोय ना? हा बोलत नाही. बोलत नाही आराम कर. आराम कोण मारेल. मारीला बापू पॅन्ट फाटली पॅन्ट फाटली सोडा लात कोणाला मारतोय तू? तुम्ही कोणले वारतात लात कोणाला मारतोय तू? मी तिले मारा तुम्हाला राधी लात हा मी कोणाला बोलतो सा? हा मग अरे मी म्हणत होतो या राधिकेला. मी म्हणत होतो तुमच्या पादिशेला जाऊन सांगतील आमचे मालक आलेत म्हणा. जाऊ का जा तुम्ही बाजूने चिर का बोल लवकर. हा अप्पा हा बाईले तोंड नाही भो तोंड नाही? नाही ना अरे मूर्खा, तिचे तोंड तिकडे आहे आणि पाठ इकडे आहे. भात हा भात तीस पाठ मग काय? दुपारी 4 बोकड्याली संधी राहते कोणती पाठ रे? कोणती पाठ? चार बोकडी घेऊन फिरत होते का रे? हा मग दुपारले पाहिजे आता मी बांधवर अरे ते नाही म्हणजे शरीराचं
आपलं शरीर आई पाठ का ते पाठ हा जाऊन तिला सांग काय आमचे मालक आहेत मला बोल लवकर. हा हो मावशी हो नानमाय हो अक्का हो फुकलं फुकू हो जलेबी चटणी हो गावन बकरी अप्पा बोलत नाही होती आई बोलला बाई बोलला काही बोलला बोलल्याने बोलत नाही. नाही यालाच म्हटलंय कसं सीधी उंगली से घी नहीं निकलता बरोबर उंगली टेढ़ी करनी चाहिए. बरोबर रे म्हणजे सीध्या बोटानं कोण निघत नाही काही निघत नाही. काय की घी हा तेच ना हा गिरायकाला कुकूच घ्या डायरेक्ट जाऊन तिला सरळ भाषेत मान हा? बायको बोल तिला बायको बायको बोल. काय बायको हा काय विचारस भाऊ मला कुमचडीन ती काय तुला माराल तुला मारलं म्हणजे मी नाही का जागेवर तू उभा काय करतात तुम्ही मी इथे उभा आहे. हा तुला जर ते मारणार ना मी इथे उभा आहे मला जर मारता मारता मार टाका मग तरी सुद्धा मी जागेवर तू उभा आहे. माझं चार जवळ मग काय म्हणली की मग अरे तरी सुद्धा उभा आहे. माझं काडी लाईन शेल काय दिला मग काडी लाईन शेल काय दिला अरे तुला जर शिलगवणी टाकलं तरी मी इथे उभाच आहे. त्याला आपडे बापू तुम्हाला सांगा जागा काय सोडशात मग हा येणार येणार तुझ्या घरी येणार काय ज्या टाइमाला तुझे 10 दिवस पूर्ण होतील दावा ना दिन 11 दिवसाचा क्रियाक्रम चालू होईल. पंगत बुंदीची पंगत देतील कोणी लाडूची पंगत देतील. मग मला मोठं करा नाही मला चांगलीच पद्धत देतील आहे का नाही. आणि मग त्या टाइमाला घरी जाणार मस्त रुबाबात हातामध्ये पाण्याचा चरू घेणार लोटा हा तांब्या म्हणा ना तांब्या घेणार हा आणि हळूच येऊन पहिल्याच पंक्तीत बसून जाणार. हा मस्त म्हणजे लोकांना सांगणार माझा मित्र होता तो मेला दया त्यासाठी मला फार वाईट वाटलंय. हा तुला पता तू कुई राहणार मला मरावर कारण मी जरी त्याला नसतो तर माझ्या मित्राला स्वर्गात जागा मिळाली नसती. काय काय माहिती काय बरं म्हणून पहिल्याच पंगत मध्ये बसणार लोकांना सांगणार येऊ द्या बुंदी येऊ द्या लाडू येऊ द्या बुंदी येऊ द्या लाडू आपण खाणार तेवढं खाणार उरलं तांब्यात भरून घेणार आणि सीधा घरी निघून जाणार. आपा थांबा ना आकू कथा चालणार थांबा ना हो बुद्धी कथा की चालणार तुम्ही मला सांगा मन कारण महेशात हा पहिली पंगत मा बसत तांब्या पहिली सण बुंदी भरले शात हो आणि आजू बुंदी तरी ताबी सण खाई कशात काय जायचं. हा मला सांगा गोड काय काय तुम्हाला दोन बी गोड पडीची ना मग हा तोंड तो गोड पडणारच. मग तुम्हाला काहीतरी तिखट पावचार पाहिजे ना भाऊ हा तिखट तर पाहिजेस. हा तिखट पाहिजेस. मग तुम्हाला काहीतरी तिखट पावचार पाहिजे ना हा 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 मग मला तिथून का सोडू का काय बोल तिला डायरेक्ट नालायक बेश मालकट काय झालं बाई? लाज वाटते नालायकला काय बोलला तुम्हाला तो काय बोलला बाई. आला ना आला तर मला बायको बोलला चपाय हराम खोर आला नाही गेला तर बाईला बायको बोला हा? अरे मारू मारू बाई तो तुम्हाला बायको नाही बोलला. मग या गावामध्ये आमचा नवीन प्रसंग आहे. हा नवीन आलो त्यासाठी त्याने विचारलं या ठिकाणी बारको पाटलाचं घर कुठं आहे. असं आहे का नाही ना हो, बायकोच बोललो ना मी जरा तरी काय झालं तर तू मग झालं तुला चाल ना पैसे फ्री करू नको आम्ही बायका आमच्या नवऱ्याच्या तुमच्या सारख्याच्या तुला सारखं ना हो बाई इकडे काय बोलले तू ना बोल आम्ही
मला सांगता का जाती किती? 2 नाती किती? 2 कल्याणी, तुरा शिवानी, शक्ती नवरा आणि बायको तुम्ही कोण? बायका आम्ही कोण? नवरा असा पसास का रे टाळ्या टाळ्या. आता ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजल्या त्यांनी मला 2-2 रुपये द्या. माझा नवरा आहेत त्या बाई हा 16 विनोद रात्र थोडी सोंग जास्त होता कामा नाही. हा म्हणून तुम्ही सुद्धा देवाचे नाव घ्या. देवाचे नाव मग स्मरण केल्याशिवाय मोक्ष पदाला जागा मिळत नाही. हा म्हणून तुम्ही सुद्धा देवाचे नाव घ्या. तोपर्यंत देवाचे नाव घ्या. चालेल चालेल